जुना गहिनीनाथगड आणि असं हे अत्यंत दैदिप्यमान असणारे हे मूळ अधिष्ठान या देवस्थानची ख्याती महाराष्ट्रभर पोचावी यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं, एकत्रित आलेलं, एकत्र राहणं आणि 48 वर्ष परिपूर्ण झालेले आहेत आणि 2च वर्षाने आपला सुवर्ण महोत्सव आहे 50 वर्ष. ते सुद्धा इतकं थाटामाटात करायचं आहे की जुन्या गहिनीनाथ गडाची चर्चा संपूर्ण भारत देशामध्ये झाली पाहिजे आणि ते होणार या तिळमात्र शंका नाही. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता, आपल्या सर्वांची एकी पाहता ते सुद्धा कार्य आपण अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न करणार आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन कोणताही शासकीय निधी नसताना लोकवर्गणीतून हा गडाचा विकास एक एक प्रगतीपथावर आपण चालत आहोत आणि हे देवस्थान, हे तीर्थक्षेत्र आणखी भव्य दिव्य व्हावं यासाठी आपल्या सर्वांनी, कसं असतं कोणतंही तीर्थक्षेत्र जबरदस्त होण्यासाठी त्यासाठी आर्थिक बाजूचा सुद्धा पाठिंबा भक्कम असावा लागतो. सर्व देणगीदार मंडळी सुद्धा अत्यंत दानशूर आहेत. पत्रिकेमध्ये त्या सर्वांची नावं आहेत. प्रत्येकाने एक एक जी सेवा आपल्या वाट्याला येईल ते सेवा घेतलेली आहे. या सर्व अन्नदात्यांसाठी, देणगीदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही शब्द दिलेला आहे आणि तुम्ही तो शब्द गहिनीनाथांच्या दरबारात पूर्ण करताय. हा तुमच्या आयुष्याचा विजय आहे. पैसा जरूर कमावो पण सत्कर्मामध्ये खर्च झाला पाहिजे. 10 कमवा त्याच्यात 1 रुपया तरी सत्कर्मासाठी गेला पाहिजे. धरणामध्ये पाणी भरपूर असावं पण त्या धरणाला जर सांडवा नसेल धरण फुटण्याची शक्यता आहे. तसं तुमच्या संस्थारूपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा, थोडा तरी सांडवा ठेवा. अन्नदान, ज्ञानदान, दिंडीला पंगत, मंदिरांचा जीर्णोद्धार सप्ताह आहे हे सांडवाय म्हणजे हे काढलं पाणी स्टॉकला राहत असतं. छोटी छोटी गावं सप्ताह करता हे तरी काय. आता हे तीर्थक्षेत्र सगळ्याला सोबत घेऊन हे वानरशना एकत्र करून हे रामसेतू सप्त्याचं काम चालू आहे आमच्या चैतन्य महाराजांनी सगळ्याला एकत्र करून. आता नारळी सप्ते झाले, बडेवाडी काय छोटं गाव आहे, कसा सप्ताह केला. हे उमापूर झालं, नारायणगडाचा सप्ताह, एक छोटी छोटी गाव आहे. अहो एक तर असं ऊसतोडी कामगार आहे तो, जेवढी उचल घेतली तेवढी सप्त्याला दान करून टाकली आणि वर्ष कडलं कसा न्यायचा आता. पण त्याला एकच विश्वास आहे, मी संतांसाठी दिलंय एका हाताने, संत आणि देव मला अनंत हाताने दिल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वांनी भरघोस आर्थिक बाजू सुद्धा भक्कम असून सगळ्यांनी या धर्म कार्यासाठी सहकार्य करा. असंच एक राहा आणि हे देवस्थान, हे संस्थान प्रत्येकाच्या मनामनामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचवा. हे कार्य करण्यासाठी कटिबद्ध असणारे माझे परमार्थ स्नेह म्हणजे चैतन्य महाराज शास्त्री अत्यंत तळमळ आहे की हे क्षेत्र प्रत्येकाला कळलं पाहिजे. सर्व पक्षी हरी साय सखा ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला, सहज चाले चालता पाय वाटे, चिंतामणी समान होते गोटे, तुका तरी सहज बोले वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी, सहज चाले चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे, विडल विडल पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताज्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भगवंत जर हरिभक्ताला सखा झाला तर त्या भक्ताच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं या विषयाचं चिंतन करतात. विडल श्री क्षेत्र जुना गहिनीनाथगड या पवित्र पावन भूमीमध्ये 48 वर्षाची ही नामयज्ञाची परंपरा संत वामनभाऊ महाराज यांच्या प्रेरणेने वैकुंठवासी आदरणीय नारायण महाराज कुंभार यांनी प्रारंभ केलेला 48 वर्ष म्हणजे चतुर्थ तपपूर्ती भक्ती पंढरी सोहळा. 12 वर्षाचे एक तप असतं, असं 4 तप या 48 वर्षानं परिपूर्ण होत आहेत. आणि असा हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सप्ताह आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप. विडल
आठेगाव पुठ्ठा या परिसरातील 8 गावं आणि इतरही या परिसरातील सर्व भक्त परिवार या सर्वांचं सहकार्य आहे जीव ओतून. विशेषतः तरुण मुलांनी आर या पार असं सहकार्य या धर्मकार्यासाठी केलं. एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण अन्नदान देणारे अन्नदान देऊ शकतात, पण एवढ्या हजारो लोकांच्या पंक्तीचं नियोजन अर्धा तासात हजारो लोक वाट लावण्याचं काम हे तरुण मुलांच्या मनगटामध्ये असतं. मायबाप अशी युवा शक्ती या धर्माच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूक आहे आणि अशा तरुणांच्या सहकार्यानं कार्यक्रमाची ही भव्यता. विडल करणे थोडे कमी ठेवावरचे बॉक्स मॉनिटर रिटर्नचे आवाज द्या खाली, हे तर व्यवस्थित कळलं पाहिजे. आणि या कार्यक्रमाचे सर्व आपल्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदाय ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय पांडुरंग बाबा कुंभार यांच्या मार्गदर्शनानं हा सोहळा संपन्न होत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सगळ्यांना एकत्रित येऊन हा सोहळा संपन्न करण्यासाठी प्रेरित केलं असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, तरुण तडफदार व्यक्तिमत्व, माझे मित्र आमचे चैतन्य महाराज शास्त्री, त्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे. उपस्थित सर्व कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, अन्नदाते असतील, सौजन्यदाते असतील, वारकरी मंडळी सर्वांचे आभार. सेवेला प्रारंभ. विडल गहिनीनाथ महाराजांच्या दर्शनाचा योग या निमित्तानं आज प्राप्त झाला. अत्यंत जागृत आणि दिव्य देवस्थान आणि गहिनीनाथांचे मूळ अधिष्ठान आहे मायबाप, म्हणून जुना गहिनीनाथ गड असं महाराष्ट्रामध्ये या क्षेत्राची ख्याती पोचवणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि हा गड या भूमीचं महत्त्व प्रत्येकाच्या घराघरामध्ये जावं हेच आमच्या चैतन्य महाराजांची तळमळ आहे. आपल्या भूमीचं नंदनवय, भूमीचं दिव्यत्व प्रत्येकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि महाराष्ट्रातून सर्व मंडळी या ठिकाणी आली पाहिजे, या भूमीचं नंदनवन झालं पाहिजे. यासाठी आपण सगळेजण एकोप्यानं असणं हे अत्यंत गरजेचं आहे. विडल आणि ज्यांची समाधी आहे ते असं व्यक्तिमत्व, त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्या वारकरी संप्रदायाची गुरु परंपरा परिपूर्ण होत नाही. म्हणून आपल्या संप्रदायाचं अधिष्ठानच यांच्या नावात सापडतंय. गहिनी प्रसादे बसणारे जरा प्रसन्न बसा जरा. तुम्हाला भाकरी जे झाले तर आमटीन भाकरी मग अशीच काय काय अशी मरणाचं चुपून झोपली होती. कारण इथं कशालाच कमी नाही, तर भोजनाला कमी नाही, भाजनाला कमी नाही. थोडा आवाज दे जरा रिटर्नचा, खानकुन आवाज आला पाहिजे जरा. प्रसन्न बसा जरा, हाताना टाळी मुखानं नाम एवढं तुमच्याकडे काम. माऊली म्हणले हृदय प्रसन्न आहे ते दुःख केवता होय. जर हृदय प्रसन्न असेल तर जगातली कोणतीच व्यक्ती तुम्हाला दुःख देऊ शकेल. त्याच्यामुळे प्रसन्न बसा. विडल त्याच्यामुळं गहिनीनाथ महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये आहे आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 3 किलोमीटरच्या 2 किलोमीटरच्या आत एकही मोठं गाव नाही. आत घुसल्या बाबांच्या नामची चर्चा झाली, म्हणलं इतके डोंगर टाकून निघाले, आत काय असेल. पण आत आल्यानंतर रामराज्य पाहायला मिळालं हे तुमच्या एकीचा विषय माहिती. एवढा समाज, एवढ्या अशा आवाजाची फ्रिक्वेन्सी चेंज करू नका. इको फक्त गायन करताना द्या, बोलताना फक्त आवाज वाढवा. विडल गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. निवृत्ती दादांसारखा शिष्य घडवायचं काम गहिनीनाथ महाराजांनी केलेलं आहे. आणि निवृत्ती दादा कशा आहेत नामदेवराय सांगतात.
सांगतील ज्ञान म्हणतील खून, नयेचे साधन निवृत्तीचे. या जगामध्ये लोक म्हणतील आम्ही तुम्हाला ज्ञान सांगतो, परमार्थाची खून दाखवतो, पण नयेची साधन, पण निवृत्ती दादा सारखी साधना जगाच्या पाठीवर कोणाला जमणार नाही. असा साधना घडवणारा शिष्य ज्यांच्या आधिपत्य कधी घडला त्यांना गैनीनाथ महाराज म्हणतात. गैनीनाथांनी निवृत्ती दादांसारखं रत्न घडवलं आणि मग निवृत्ती दादांनी ज्ञानोबारांसारखं रत्न घडवलं. अशी ही वजनदार परंपरा आहे. विडल आणि जो अभंग सेवेकरता घेतलेला आहे त्या अभंगातून सुद्धा नॉर्मल आवाज थोडा नॉर्मल एक पॉइंट वर इको चालू ठेवा. सर्व पक्षी हरे साय सका ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. तुकोबाराय सांगतात सर्व पक्षी या शब्दाचा अर्थ सर्व बाजूनं. हरी जर एखाद्या हरिभक्ताला सखा झाला, प्रिय झाला, तर होतं काय? ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. तुम्ही म्हणता ही कल्पलता काय भानगड आहे बुवा? ही कल्पवृक्ष तर माहित असेल ना, कल्पतरू. त्या कल्पतरूची ही बहीण आहे कल्पलता. म्हणजे ही सुद्धा जसा बाहू तशीच बहीण आहे. ही सुद्धा कल्पना पूर्ण करते, तिला कल्पलता म्हणतात. याचा अर्थ भगवंत आपल्या भक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. विडल पण कधी? सर्व पक्षी हरे साय सखा ज्याला. देव जर सखा झाला तर, म्हणून तो तुकोबारा म्हणे देव जर सखा असल, देव सखा जरी जग जरी देव सका पाहिजे, जग विरोधात जाऊ द्या. माणसं म्हणते ना देव तारी त्याला. देवानं तारल्या जगात कुणी मारू शकत नाही, देवानं मारल्या जगात कुणी तारू शकत नाही. विडल देव जर सका असेल तर जंगलात फिरा आणि चप्पल न घालता फिरा, काटा मोडणार नाही. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. देव सका असावा. मला सांगा काय गरज होती देवाला अर्जुनाची डायव्हरकी करायची म्हणा? देव काय लोकल माणूस आहे का काय? विश्व ताब्यात ना, कर्तुमा कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती. बरं इकडेच गीतेत अर्जुनालाच डोस दिला की मी बोलविले वेद बोले, मी चालविले सूर्य चाले, मी हलविले. देवानेच सांगायचं आणि काम काय करायची? चलो सारथ्य पण का सारथ्य पण केलं? सखा विडल म्हणून तर म्हणतात ना अर्जुना तरी अर्जुना जरी अर्जुना जरी हो यहा सारथी हो यहा सारथी हो यहा सारथी. पक्षी कोणी श्रेणी सुद्धा म्याचे, पक्षी कोणी श्रेणी सुद्धा म्याचे, सुद्धा म्याचे. उचेंचे काय उचेंचे काय उचेंचे काय ने अर्जुनाचे रती होय हा सारथी. सारथ्य पण केलं अर्जुनाचं का? सखा म्हण. दुसरं काय उत्तर ह्याचं? बरं ऐका, एवढ्यावर वातावरण थांबलं नाही. काय काय ड्रायव्हर असे असते गाडी चालवतात पण गाडी पुशीत नाहीत, अजिबात हात लावत ना. धुवायचं तर लांब पण फडकं सुद्धा हाणणार नाही.
बाहेरनं घाणं आतून घाण तेच पोपोटा ह्याच्या नाकात आणि ह्याला सर्दी होते पण हात लावणार नाही का तेव्हा ती गाडी आपलीच नाही ना. पण दुसऱ्याच्या लक्ष्मीला जर तू स्वतःची लक्ष्मी मानली तर तुझी स्वतःच्या मालकीची लक्ष्मी होईल हे लक्षात ठेवा. पण ही बदली गेलेली रगील असते अजिबात ते म्हणते आपल्याला काय घेणे देणे. म्हणजे माझा मुद्दा कृष्णाचा चालू आहे. मला पुढचं नीट आहे का. सारथ्य पण केलं इथपर्यंत ठीक आहे व ड्रायव्हर की पण अर्जुनाची गोडी दोन चकाचक केली ना. अर्जुनाची गोडी दुतली अर्जुनाची गोडी दुतली गाडी चालवली. पहिला मुद्दा गाडी धुतली हा दुसरा टप्पा आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. बरं एवढ्या वातावरण थांबलं नाही. जे ज्ञान देवानं आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही ते ज्ञान अर्जुनाला. जे न सांगेचे पिता वसुदेवाशी, जे न सांगेचे माता देवकीशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्राशी ते गोई अर्जुनाशी बोलत. द्या सोडून ही आईन बापन भाऊ ही लांबची माणसे. बायको सगळ्या जवळची ना. मनातलं माणूस बायकोला सांगते. देवाने बायकोला बी नाही सांगितलं. लक्ष्मी देवी एवढी जवळी कपरी ते हे न देके या प्रेमाचे सुख. इतक्या जवळ आहे पण तिला सुद्धा गीता सांगितले नाही. अर्जुनालाच काय सांगितली. सखा विडल. सखा हा शब्द आजच्या अभंगाचा सेंटर शब्द आहे. सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. देव जर सखा असेल तर ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला अशुभ गोष्ट सुद्धा शुभ होते. पण देव सखा असेल तर काय झालं. दुर्वास ऋषी आले एक दिवशी दुर्योधनाकडे जेवायला. दुर्योधनाने मस्त सेवा केली दुर्वास ऋषींची. जेवण वगैरे सगळं. बरं ते एकटं फिरत नव्हतं बरं का दुर्वास. लोटच होता त्याच्या संघ शिष्याचा. बरं शिष्य कमी नव्हते 60,000 संघच. एवढा पब्लिक संघ घेऊन फिरते म्हणजे पालखी सोहळ्यासारखंच काम आहे ना. 60,000 माणसं दुर्वास निघाले की मागच. तेवढ्यांची व्यवस्था दुर्योधनाने व्यवस्थित केली. थोडा एक कमी द्या नॉर्मल. दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. दुर्योधना माग काय मागायचं मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तुम्हाला ऋषी प्रसन्न आहेत म्हणजे तुमचं कल्याण मागा ना. ह्याने काय मागितलं. माझं ओके चालू आहे म्हणला. माझे जे भाऊबंद अरण्यात आहेत त्यांचं अरण्यात जाऊन छळ करा हीच माझी मागणी. अरे तुला भेजे आहे का. तुला ऋषी प्रसन्न आहे तुझं कल्याण मागणार. दुसऱ्याचं का वाईट चिंतन करतो. आणि ज्याला दुसऱ्याचं चांगलं खपत नाही त्याला दुर्योधन पॅटर्न म्हणायचं. विडल. आणि सध्या हेच पॅटर्न लय वाढलाय हो. सध्या माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीतच. स्वतःचं दुःख माणसं कितीही पचवू शकते. फक्त माणसाला दुसऱ्याचा आनंद पचवायला येत नाही हे खरं दुःख आहे. शेजारी हसला की हे कानलाच. बघा एखाद्या घरात जर लय हसून खेळून वातावरण खेळीमिळीच असं सासू सोना बाप लेक सगळे एक जीवन राहत असतील आणि वाईट विचाराचा शेजारी जर त्यांना भेटला ना तर शेजारी विचार करतो मी जिवंत असताना हे हसूच कस काय शकते. आणि माझ्या इतका गद्दार ह्यांच्या भिंतीला भिंत लावून राहत असताना ह्यांची हसायची टाप कस काय झाली. आणि पांडुरंगा मी जिवंत असताना जर हे आनंदी राहत असतील तर काय राहिलं माझ्या आयुष्यात. अरे देव सुद्धा टेन्शन मध्ये जातोय म्हणे ह्या जाती बघून. आता इतका सप्ताह 8 गावाचं नियोजन करून एकत्र चैतन्य शास्त्राने केलाय तरी काय कायच्या डोक्यात गणगणा कस काय शक्य झालं बो. अहो तेरे बस की बात नाही हो. तुम्ही करू शकत नाही. करणाऱ्यांना तरी चांगलं म्हणा आणि नाही चांगलं म्हणता आलं तरी चालेल पण निदान वाकड्यात तरी शिरू नका. हे समाज असा आहे माझा. आणि टीका निंदा तोच करतो जो बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे त्यांचा लोट घ्यायचा नाही. लोक आणि ही प्रवृत्ती इतकी वाढली तुम्हाला सांगतो. जळजळ त्याला झळकार रोग म्हणतात. इकडं आलाय का सगळीकडे त्याचे लक्षणं सांग का. जळक्या रोगाची पोटात दुखणे
मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. आता लक्षणं सांगितल्यावर संदीप महाराज औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. गावचं नाव आहे तिहू, डॉक्टरचं नाव तुकोबार आणि औषधाचं नाव आहे गाथा. हे रामबाण औषध आहे. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करारे निर्मळन येवने गोपाळ, चित्त निर्मळ ठेवा. हे जळक्या रोगावलं रामबाण इंजेक्शन आहे. चित्तच निर्मळ नाही. शेजाऱ्याने गाडी घेतली, ती पेढे द्यायला तरी त्याला टोचून म्हणणार हप्त्यावर घेतली असेल. अरे त्याने जमीन काही का ना, तुला काय करायचं. ही जळजळ याला मत्सर म्हणते शास्त्राच्या भाषेत. आणि त्याला आणखी एक जॉईंट शब्द आहे द्वेष. पण मला सांगा, द्वेष करून मोठा झाला जगात एक उदाहरण सांगावं? एकही नाही. माणसं प्रेमानं मोठी होत असतात, द्वेषानं नाही. विडवलं ह्याच्या अंतःकरणात जळजळ दुर्योधनाच्या. त्याला वाईट का वाटायचं? मी चक्रवर्ती सम्राट आहे, मी राजा आहे, तरी सुद्धा आनंदी नाही. आणि माझे भाऊबंद जंगलात आहेत, तरी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नाही. म्हणजे मी राजा असून दुःखी आणि ते वनवासी असून आनंदात कस काय राहू शकते, ह्याची जलन त्याला व्हायची. आणि तिकडं त्यांना आनंदी राहायचं एकच कारण, पहाते पांडव अखंड वनवासी, परी ते देवाशी. देव त्यांच्या संग दुःख होईलच कस काय. विडवलं पांडवांचा जाऊन छळ करा मला. ओके, आता दुर्वासला मी नाही म्हणताय ना, ह्याचं खाल्लं होतं. ज्याची खावी पुळी त्याच्या नावानं वाजवा विटाळी, शास्त्रच ते सांगताय आपल्याला. ते कर्ण बी त्याच पार्टीत का राहिला, तर त्यांचं खाल्लं होतं म्हणून. द्रौपदीचं ज्यावेळेस सभेमध्ये विडंबन करण्यात आलं, त्यावेळेस बरे हे द्रोणाचार्य भीष्माचार्य गपका बसले, तर त्याचं खाल्लं होतं म्हणून. हे कुठलं खावं किती खावं ह्याला सुद्धा शास्त्र आहे. विडलं दुर्वास ऋषीने फोन केला धर्मराजाला रातच्या 12ला. जय हरी. गुरुजीचा फोन आल्यावर धर्मराज बी खडाडूनच उठला. रातच्या 12ला. बरं, ती रागीट ऋषी होती, ती फोनवर शाप देत होती. ती काय सोपं होतं काय? बोला गुरुजी, कस काय आठवण झाली? शिष्याला आठवण नाही म्हणले, जेव्हा येतोय तयार ठेवा जेवण. बर बर. अंदाज संख्या किती? तुला माहित नाही का माझ्या संख्या किती असते ती? म्हणजे आडवच. काही माणसं सरळ बोलतच नाहीत बघा. 60,000 शिष्य. अयो, धर्मराज म्हणले मलाच खायला काय नाही इथं अरण्यात. 60. बरं, नाही म्हणायची बी टाप नाही ना. नाही कसं म्हणा. बरं बरं गुरुजी या, फक्त येताना गंगेचं स्नान करून या, म्हणजे तेवढाच थोडा वेळ वाढन, काहीतरी नियोजनाला वेळ भेटन. फोन कट करून टाकला. हे हुशार मोठी माणसं लई वेळ फोनवर बोलत नसते. आणि मोकार फोनवर बोलणाऱ्यांना कीर्तन संपल्या पोरांनी ब्लॉकला टाका. तरुणांना सांगतो, काहीच काम नाही काय कायचं, पण मोकार फोन हॅलो काय करतोय, जळतोय, काय करायचंय? अरे तू फोन तर बंद कर ना, म्हणजे काहीतरी करे ना. तू सुधरूनच द्या नाही त्याला. अहो किती मर्यादा असावी. आणि पोरींच्या आयाला सुद्धा सांगतो, पोरींना मापात फोन करत जा लग्न झाल्यावर. तुम्ही संसारात किती ढवळाढवळ करावे हे कळलं पाहिजे ना. फोनच बंद नाहीत म्हणा काय कायचा. साधा झाला की व्हिडिओ झाला की साधा कॉल चालूच. आणि तिकडून आई हिला पिना हाणती, कसं आहे ग वातावरण? हे म्हणते जरा जडच आहे, पण येईन हळूहळू कंट्रोल मध्ये. सासरा कस काय? तेवढ्या मला आगणीच आहे, नुसतं आगच वकितोय. बरं म्हणले सासू बोराटी माहिती का? म्हणले बोराटी डबल काटा. दीर म्हणले हिवर माहिती का? हिवर सगळं काटेरी रान आहे म्हणले इकडं. म्हणले बाकीच्यांचं जाऊन दे, जावाय तेव बैल आहे. आणि ते नुसता बैल नाही, तेव्हा नदी बैल आहे. वरून मी त्याला झुल टाकली. त्याचा लोड घेऊ नको, तो पुरा कंट्रोल मध्ये आणलाय मी. मग इकडून आई फुगी होती, बघ तब्येतीची काळजी घे, काम वगैरे जास्त करू नको, उन्हात जाऊ नको, काम केल्यावर दाखवायचं पण काम करायचं. ही कोणाची शिकवण? आईची. आणि बघ तुला ऍडजस्ट होतंय का? नाही तर आपलं मालकाला गोड बोलून राहा आणि महिना 2 महिन्यात मालकाला छिकडे घेऊन ये, त्याला आपण पांढरपुरी टाकून देऊ. अरे काय गरज आहे का ढवळा ढवळ करायची? चाललंय तिचं सुखानं चालू दे ना.
ही मोकार फोनवर बोलणारी जरा कंट्रोल मध्ये आणा. मोकार आयुष्याचा वेळ वाया घालवते. चवनच होता त्याला. फोन कट करून टाकला दूरवासनी, म्हणजे जेवण रेडी ठेवा. धर्मराजाला दर करून घामाला काय करायचं आता. धर्मपत्नी जवळ आली. द्रौपदी मालक का चेहरा बारीक आहे. धर्मराज तू ग बस, एक तर मी टेन्शन मध्ये, तू जास्त कमी काय बोलचीन तर मी वैतागलोय आधीच. अहो तसं नसतं, विषय सांगा, प्रश्न सांगा, मार्ग काढू, सगळे बसू. टेन्शन घेऊन काय मार्ग निघतो का. बायको अशी पाहिजे, आधार देणारी बायको पाहिजे, उभारी देणारी बायको असाव, खचिवणारी नसाव. मालकाने जर एखादा विषय काढला की मला असं वाटतंय गावात एखादं दुकान वगैरे व्यवसाय बिझनेस सुरू करा नवीन, तर बायको म्हणली पाहिजे ठीक आहे तुम्ही सुरू करा, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागं उभा आहोत, काळजी करू नका. अशा आधार देणारी बायको पाहिजे. खचिवणारे नसणार तर काय काय बाई तुम्ही कशाला असला ह्याच्यात पडता, मेलाच देऊ जागे. काय निर्णय घ्यायचा बा त्याने. आधार द्या. पतीच्या खांद्याला खांदा लावून वाघिणीसारखं सोबत राहा. तिला ग्रहलक्ष्मी म्हणतात माय बाबा. हा पाय लक्ष्मीचे हाती. आणि ह्या खरंच लक्ष्मी आहेत. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोचे कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवरा ठोका टाकता, फुसफुस करते, रुसती, फुगती, दुपती, स्टँडवर जाते, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन, तिथून रिटर्न. शेजारी म्हणले तो 2 महिने येणार नव्हते, 2 तासात कस काय ग बस म्हणली. होतच असतं कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का. आता काय रुसायचं वय राहिले का. पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कुठेतरी नोकरीला लागन आणि रुसन दुपन जमतंय का. मग आधीच कशाला फुसफुस करायचं. हा सुट्टत पण नाही बोलल्याशिवाय तर. पण मला शेतकऱ्याचं पटत, रडणार, भांडणार, झगडणार, वाद करणार, पण कड लावणार. घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का. वारकऱ्याचे आहेत का घटस्फोट. कष्टकऱ्याचे आहेत का. सर्वसामान्याचे आहेत का. नाही. घटस्फोट कोणाचे. शिकलेले, क्रिकेटर, अभिनेते, बिल्डर, उद्योगपती, पैसा जास्त, अक्कल कमी, बायका सांभाळणं होईना तर हे माणसं समाज कधी सांभाळायची. सर्वसामान्य माणसाला इज्जत प्रिय असते, मोठ्या माणसाला पैसा प्रिय असतो. विडवलं. शेतकऱ्याचे बघ काय बोलत नाही असं नाही, ती बी चांगलं टोकाचं बोलती, पण शेतकरी बी काय म्हणतो बोलती बरं का, पण तिच्या मनात मुळ नाही. म्हणजे असं म्हणूनच पुढे जावं. भांडणं होत नाहीत असं नाहीत, पण भांडणं मिटतात कशी हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं. बघा तुम्ही शेतकऱ्याच्या घरात टोकाची भांडणं होऊ द्या, अत्यंत पर हाणामारीपर्यंत वातावरण जाऊन द्या, आणि तसल्या टचीत चुकून एखादा पाहुणा येऊन द्या, मिनिटात भांडणं मिटत या. ते बाई सुद्धा सावरून आवरून पदर वगैरे घेऊन या 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 कस काय एकटेच आले का जोडीनं कस काय आले नाही. या लगेच चहा काय पाणी द्यायचं, आणि मग मालकाला जास्त भरलेला कप द्यायचा मुद्दा म्हणून हा फायदे पाहुण्याला. मालक सुद्धा म्हणतो काय मिनिटात बदलली बो. आणि तो पाहुणा विचार करतो किती एक जीवाने राहते हे, आणि पाहुणा त्याच्या बायको संग भांडून आलेला असतो. त्याला वाटतं आपलं पूर्ण पटांगण झाले, आणि हे किती एक आर तुझ्यामुळे मिटलंय बाळा, नाही तर तू थोडा लेट झाला असता तर कोणाचा तरी गोळाना फुटला असता. भांडणं होत नाही तर अशातला भाग नाही, पण युटर्न कसा हाणायचा समाजात दाखवणार नाही. आज सुद्धा कीर्तनात इथं 10 बाया भांडून आल्यात नवऱ्यासंग, माझ्या समोर येते. चेहऱ्यावर सांगन फक्त, आता नाव माहित नाही, पण समाजात दाखवणार का. असं दाखवणार की आमचं की इतकं एक जीवाने की जेथे आहे शिव तेथे आदिशक्ती, इतकं एक जीवन राहणार. याला शेतकऱ्याचा संसार म्हणायचं. विडवलं. धर्मपत्नी आली. मालक काय विषय. अगं द्रौपदी 60,000 शिष्य घेऊन दुर्वास ऋषी यायला लागलेले आहेत. स्वयंपाकाचं नियोजन करायचंय. सूर्यदेवाने अक्षय नावाची जी थाळी दिलेली आहे, तू जेवण केले की ती बंद होते. तू जेवण करून बसले, आता थाळी काय अन्न देणार नाही, आणि रात्री 12चा प्रसंग, अरण्यात आहोत, काय करायचं. नाही म्हणता येणं म्हणले त्यांना. द्रौपदी म्हणली मालक हा प्रश्न आपल्या लेवलचा नाही, हे प्रकरण गंभीर आहे, आपल्या लेवलला सॉल्व्ह होऊ शकत नाही. हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी आपल्याला एका व्यक्तीची गरज आहे. कृष्ण कोठे कुंतलाची
हाक मारली, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. मॉनिटर, वेळ का सखया हा शब्द महत्वाचा आहे. अभंगात तो शब्द आहे. सर्व पक्षी हरे साय सखा ज्याला. सखया कृष्णा, या बहिणीची इज्जत तुझ्या हातात आहे. हे बहीण भावाचं नातं होतं बरं का. दादा, बहिणीसाठी तुला यावं लागेल. दाजीचं नको मना घेऊन, दाजी काय दाजी दाजी सारखेच असते, पण बहिणीसाठी तरी जरा. आणि बहिणीसाठी देव आला बरं का. आणि बहिणीसाठीच बऱ्याच वेळेस कॉम्प्रोमाइज करावं लागतं, नाही तर दाजी त्या सुतात नसतील. पण बहिणीसाठी आणि बहीण भावाचं प्रेम टिकवा. आता जेमनीला मार्केट आल्यामुळे प्रेम राहिलं नाही. बहीण भावा दावा लावती, पैसे फेकन मग सहीला ये. पैसा आज असल उद्या नसल, नाते आयुष्यभराची पैशासाठी नाती तोडू नका. आणि बहिणीनंच त्या बहिणी राहिल्या, त्या लाडक्या बहिणी झाल्या. ते हप्ता आला का? केवायसी केली का? लाडकी कालच मला एकीचा फोन आला, माऊली हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर. आणि लाडका दाजी मेला कागद वागू वागू जा आधार केंद्रावर ये घरी OTP येणार लॉगिन व्हायना. आधारला नंबर लिंक केला नव्हता, म्हाताऱ्यांचे मरणाचे पळापळ. बहिणीचं भावाले प्रेमाचा संसार बघा. महिला म्हणजे किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, महारला जातात, साडी घेताना गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वाड्या मिळाला, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगत आता खायचं एकाच आणि गायचं एकाचं. नवऱ्याचं पैसे चोरून पिवळं मनी करून आणतात, तिकडून इकडं आल्या बोंबालतात माझ्या भावाने मनी केला. अरे त्याच्या मनी नाही, त्यानी नाही. तुम्हाला मनी करा, त्याच्या खिशात मनी पाहिजे ना, तोच बोंबलत फिरतोय. तुम्हाला कधी मनी करायचा. पण लय भावा प्रेम हो. तुम्ही कधीतरी हा विचार केला का सरकारनं लाडकी बहिणीची योजना का काढली, लाडका भाऊ का नाही? होय भावांनो, आपण काय लाडके नाहीत का? मतदानाचा अधिकार नाही का? महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का? मग लाडकी बहीणच का? तर त्याचं उत्तर असं आहे, सरकारला लाडक्या भावांवर विश्वास नाही. भाऊ हा गद्दार आहे. पैसे आपले घेऊ शकतो, पण ठोका दुसरीकडे हाणू शकतो. भावांचं काय खरंय? खाणार एकाची, पिणार एकाची, गाडीत एकाची, टेटस एकाचा, गोड एकाला बोलणार, चहा एकाचा पिणार, मतदान दुसऱ्यालाच. भाऊ. आणि महिलांचं तसं नाही. खाल्लेल्या मिठाला त्या धोका देऊ शकत नाही, म्हणून लाडकी बहीण. बघा टाळ्याच वाजवल्या त्यांना. आणि खरं हे नमक हराम ही जी पदवी नाही, ही कडल्या पॅटर्न कड नाही. हे टप्पा आहे नमक हराम, धोका देणे. आणि तुम्हाला पैसा दिला म्हणून सत्कारने तरी लागला, तेलाला, मिठाला, किराण्याला, पेनाला, वहीला, पुस्तकाला, पोरांची छोटी मोठी काही शाळेची फी आली त्याला, तुम्हाला दिला म्हणून. इकडं जर दिला असता तंबाखू, दारू, गांजा, जुगार, मटका, पत्त्या, रम्मी ह्याच्या पैसे घालवले असते ना ह्यांनी. कर्नाटकला कीर्तन गेलो तो परवा, त्या कर्नाटक सरकारची एक योजना आहे, 2000 देते तिथं महिन्याला महिलांना. तिथल्या योजनेचं काय नाव आहे? महालक्ष्मी योजना. म्हणजे कर्नाटक मध्ये सुद्धा लक्ष्मी योजना आहे, विष्णू नाही. म्हणजे कर्नाटक सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही, हा आपला दर्जा आहे. विडल दादा, बहिणीची इज्जत तुझ्या हातात आहे. भगवान श्रीकृष्ण आले, द्रौपदी तुझं काम नंतर, लय भूक लागली, जेवाय वाढ. हाय का म्हणे देवा, त्याला तर आम्ही वैतागलोय, आमची तोंड वाळून गेल्या तिथं, आम्हालाच खायला काय नाही, तुला कुठून? तसलं सांगू नको. ताटाव बसलो ग, रुक्मिणीनं पंचपाकान बनवलं होतं, तो हाक मारले, जेवतं ताट बाजूला सारून आलोय, लय भूक लागली, काहीतरी दे. काहीच नाही म्हणले. त्या थाळीला एखादं भाजीचं पान वगैरे राहिले का बघ म्हणले. एक भाजीचं पान. देवाला लय लागत नाही. पाणी जोडा हात, पाणी तुळशी
लागत नाही हो. भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, एक तुळशीचं पान तांब्याभर पाणी द्या, सांगा माझ्याकडे एवढंच आहे. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी, तेवढ्यात ते प्रसन्न झाले. एक भाजीचं पान खाल्लं, भगवान श्रीकृष्णाने एक वाक्य बाहेर टाकलं, माझ्या तृप्तीनं जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. हे वाक्य देवाचं. अशी लीला केली, प्रत्येक आत्मे तृप्त व्हावे. मग त्याच्यात ही बी गँग आली ना. जेव्हा येणार होती ती आंघोळ्या करता करताच पोट त्यांची जम. यार म्हणलं काय झालं या काही, इच्छाच राहिली ना रे जेवायची. म्हणले आपल्याला जायलाच नको, मीटिंग घेऊन गुरुजीला सांगू तुम्ही फोन केला तुमचं तुम्ही मिटून या, आम्हाला काही इच्छा राहिली नाही. आतूनच पोट, आणि एकदा पोट भरल्या सोनं वाढावं नको म्हणते ती. भूक लागल्या भूक, रीग नाही म्हणते आता मला. सगळ्यांनी मीटिंग घेतली, गुरुजी सांगितलं महाराज आम्हाला भूका नाहीत, तुम्ही जाऊन. गुरुजी म्हणले मीच वकू बेजार झाले तिथं, मलाच काय झालंय ते कळाला, माझी तब्येत डाऊन झाली, माझ्या वतीनं तुम्ही जेवण करून या. म्हणले आम्हाला तर भूका नाही तिथं सांगाय आलोय. अरे म्हणले आता काय करायचं. त्यांनी जर 60,000 लोकांचा स्वयंपाक बनवला असेल ना, आपण जर गेलो नाही आणि स्वयंपाकाचा तपासच नाही, कुठून बनवते. आणि नाही गेलो तरी अडचण. काय काय माणसं म्हणले नाही त्यांना भेट घेऊन सांगू. तुर्वास ऋषी म्हणले भेट घ्यायला काय अडचण नाही, चौघांचं कसं मिटवाईन. पण तो भीम आहे का भीम, तेव डोक्यात इस्कुर गडी, ती गेलं की ठोका टाकणार आहे. बाकी ते इतरत नाही. ती तुम्ही कधी आला आणि जे हरे तसलं भीमा, ती फक्त हानामारीच्याच कामा होतं. ज्ञानोबरांची दुसऱ्या अध्यात ओळी बघा, तरी भीमसेनू बेथू झाला असे सेना ना. तो बेथू शब्दाचा अर्थ तो बिथरलेला गडी, तो त्याला बाकीचं काहीच कळत नव्हतं. ते स्पेशल विचारहीन माणूस म्हणजे भीम. आणि तिकडे बी ते होता कोण, दुर्योधन त्या पार्टीत. त्याच्यामुळे दुर्योधनाचा खरा शत्रू तो कुणाला मानत होता, भीमाला. कारण त्यांचा बुद्ध्यांक एका लेवलचा होता ना. ती म्हणायचं अर्जुन फिरजून लोकल माणसे, भीम मला हाणायचा आहे. म्हणजे दुर्योधनानं शत्रू कुणाला मानलंय, भीमाला. भीमाने शेवटची गदेची हाणामारी ह्या दोघातच झाली ना. त्यांची लेवल एक आहे, डोक्यात कमी गडी होती. ही म्हणजे फक्त रट्टप गडी, ठोका ठोकी. अरे दुर्वास ऋषी म्हणले अर्जुनाला सांगू धर्मराजाला सांगू, पण भीम ऐकणार नाही. म्हणले करायचं काय, बहुमत झालं, गाडी घ्यायला नको, ज्या रोडने आलो त्या रोडने माघारी चला. सिद्धांत संपला. उत्तर आहे कथा. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास ऋषी पांडवांना छळण्यासाठी आलेले आहेत. पण आमच्या द्रौपदीने एक हाक मारली, पण देव सखा असल्यामुळं आलेलं संकट निवारण झालं. अभंगाच्या
चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, सर्व पक्षी हरी साह्य सका ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. भक्ताच्या प्रत्येक इच्छा भगवंत पूर्ण करतात. देवाचा आपल्या भक्तावर किती प्रेम आहे. ज्ञानोबा 18व्या अध्यायात सांगतात, अर्जुना भक्त जेत जैशेने पाहे, ते तमी तैसाची होत जाई, जो मी तुझे झालो आहे खेळण्याचे. लहान बाळ खेळण्याला खेळवतं तर देव सांगतात भक्तांचं मी खेळ नाही, आणि ते जसं खेळवतील तसा खेळ मला करावा लागतो. याचं जो उत्तर तुकोबारे देतात, होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. अशुभ गोष्ट सुद्धा शुभ, निसर्गाचा नेम प्रसंगी देवाला मोडावा लागतो, पण भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात. सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला, देव सखा असेल तर. अशुभ गोष्ट वीर विठ्ठलाचे गाडे, कोण पाहे तयाकडे, अशुभ त्या पुढे शुभ होणे ठाके. अशुभ गोष्ट सुद्धा हरिभक्ता पुढे शुभ होते, कधी देव सखा असेल तर. विडवलं हे महाभारत लोक तुकोबारा म्हणले, महाराज ही देव सखा असल्या काय होतं हे जुने सांगू नका तुम्ही आम्हाला, मागचं झालेलं. तुमचा काय अनुभव आहे का? तुकोबारा म्हणले, ऐका माझं. काय झालं, तुकोबाऱ्यांचं कीर्तन लोहगावला, आणि महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये आले आणि कीर्तनामध्ये मांडी घालून बसले. महाराष्ट्राचा राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची पावर आहे, आणि हा छत्रपतींच्या मनाचा मोठेपणा आहे. राजे जर म्हणले असते ते मी राजा आहे, जरा कोपऱ्यात चांदीचं सिंहासन सोन्याचं बनवलं असतं तिथंच, पण छत्रपती म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला तुकोबाऱ्यांचा भक्त, रयतेचा दास, पांडुरंगाचा सेवक, या नात्यानं मी इथं ते माझा मोठेपणा इथं काय कामाचा. हे आताच्या बी छत्रपतीने ध्यानात ठेवा. काय काय पुढऱ्यांची नावं घेतली ना तर त्याने गावातले सप्ते बंद पाडले. त्यावर शिवाजी महाराजांनी नावाची अपेक्षा केली, आणि तुझी अगरबत्ती कुठं लावतो भाऊ. त्यांचे मावळे म्हणून घेतात तर त्यांचे विचार जपा, तर त्यांना खरा आनंद नाही. विडवलं राजे कीर्तनाला आले, कीर्तनामध्ये आले, कीर्तनामध्ये मांडी घालून बसले, कीर्तनामध्ये रमले. कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग होय अंग, आणि कीर्तनाची ती ताकद आहे. प्रलिभूत काय होतं जे कीर्तन, होतं जे कीर्तन, प्रलिभूत काय होतं ब्रह्मरूप होते. ही कीर्तनाची ताकद आहे. माणूस रमला पाहिजे हो. 2 तास तरी त्याला दुसरी कोणाचीच आठवण नाही झाली पाहिजे तर कीर्तन. आता आम्ही वळायचं आणि तुम्ही झोपायचं, म्हणजे काय सांगितलं ते जे लिटल झाल्यावर जागा झाल्यावर कोणता अभंगात आपल्याला काय कळतंय, उगा जेवाय मस्त आहे म्हणून जायचं. अरे काय कीर्तन आहे वय. कीर्तन करायच्या समोर पब्लिक झोपणं हा कीर्तन करायचा अपमान आहे, आणि तो बी घोर अपमान आहे. समोर जर लोक झोपत असतील तर काय मग ते कीर्तन तरी कसं रमला पाहिजे, झोपला नाही. राजे रमले, ढाल तलवार काढून बाजूला निवांत कीर्तन श्रवण करतायत. जवळचा एक जण फुटला, त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली. म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनाला आले, मोजकेच 5-25 मावळे त्यांच्या सोबत आहेत, पकडण्याचे सुवर्ण संधी आहे, आक्रमण करा. जवळचा फुटला. ही गाड्या करणारे जवळचेच असतात बरं. आतापर्यंत जेवढा किल्पा व्हायरल झाल्या त्या जवळच्यांनीच फोडल्या. जवळची नीट सांभाळायची, त्याला गुह्य माहित असत. येऊ का फुटला वाटतुळच.
आणि सध्या जवळचेच फुटत येत. मला एक सांगा, जवळच्याला गुह्य माहीत असतं, आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारण्याला कस काय माहीत झालं व? अय सासा हो, तुमच्या घरातलं शेजारण्याला कस काय माहिती झालं? पत्रकार घरातच आहे, बिन पगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेली की व्हाय 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 सुरूच. तुझी सुन लय भारी बाईन, माझी लय बेकार आहे. तुझ्यासारखी मला जरी भेटली असती ना, तुझी लई चांगली, तिच्यासारखी तुला भेटल्या तू महागच दिंडीत गेली असती. तुला कळा नाही. दोष माणसात सांगू नका, नीट आहे का? जवळच्या माणसाची एखादी गोष्ट चुकली, दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. 50% भांडण जाग्यावर कमी होतो. चुकलं ना तर बाजूला घ्यायचं. तुला माहिती ना माझा स्वभाव रोखतो काही, हे असं नसतं. एकांत. आणि माणसाला म्हणायचं वाह, जीव द्यायला तयार होतं ती माणूस. आपण उलट करतो, माणसं फडफड बोलायचं आणि एकांतात म्हणायचं तुला भारी. कुत्र ऐकायला त्याचं घालं वर्णन करतो. दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. आणि मग जवळचा क्लिअर पाहिजे. एखादा नेता जर सभेवर भाषण ठोकीत असेल ना, त्याच्या स्टेजवर जर 100 पदाधिकारी बसले असतील त्याच्याच पार्टीचे, त्या 100 पैकी 30 माणसं त्याला पाडण्यासाठी त्याच्या स्टेजवर असतील. हे गणित आहे बरं का. त्यामुळे सगळेच आपले ते गृहीत धरायचं नाही. आणि पुढच्याच्या बी स्टेजवर तसेच असतील. त्यांचं ह्यांचं गणित जमलं की मग आपलं ओके होत असतं. विडल जवळचा फुटला, बातमी पोच झाली. राजे कीर्तन पकडा. हजारो सैनिकांनी मंडपालच्या कडेने असा वेडा टाकला. असंच हथांग जन समुदाय तुकोबारांच्या कीर्तन, हजारो सैनिक चारी बाजू पॅक. आणि राजे त्या कीर्तनात रमले. सांगतोय कशावर? सर्व पक्षी हरी साई सखा झाला. देव सखा असल्यावर काय होतं हे मला मूळ सांगायचं. पकडण्यासाठी सैनिकांना आवाज द्यावा थोडं. मावळ्याने मंडपाच्या कडेला बघितल्यावर मावळ्यांना थोडं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ते स्वतःच्या जीवाला घाबरत नव्हते बरं का. ते स्वतःच्या जीवाला भेट नव्हते. त्यांचं वाक्यच होतं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, आमच्यासारखी माणसं पुन्हा पुन्हा जन्म येतील, पुन्हा पुन्हा मरतील, पण आई जेवढी आपल्या मुलावर प्रेम करते तेवढा रयतेवर प्रेम करणार तुमच्यासारखा छत्रपती युगायुगामध्ये घडत नसतो. आणि तुम्हाला जर आज पकडण्यात आलं तर काय राहिला आमचा पुरुषार्थ? नेत्याचा अपमान होणं हा कार्यकर्त्याचा अपमान आहे. आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्र विचारण उद्या. तुम्ही काय इतिहास गाजवला छत्रपतींना पकडेपर्यंत? आम्हाला काळीमा फासली जाईल. राजे, काय करायचं? मावळे तरी काय बारीक होते का? ऐकू कमी आवाज दे फक्त. वाघा संघ कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार माणसं होत ती. सामान्य तानाजी बाजी का ही सुपी माणसं आहेत का? ऊसाची मुळी धरत कर कर ऊसाची मुळी पिळीत होत्या. ऊस तुटा नाही आताच्या पोरांना. टिपरू धर तरी कण त्यात. हा यो काय ताकदीच राहिलं नाही, शरीर संपदा नाही, व्यसनी जीवन वाढलं, काय शरीरामध्ये रस राहील? काय ताकद होती हनुमंतरायांना. भीमाला मगाशी सांगितलं एवढी ताकद का होती भीमदादात? आईच्या हातच्या कल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. ह्या आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. कलियुगातला भीम जेव्हा बसला आईवरच धावला. काय भाजी केली, इतकी पातळ भाजी, आका चंद्र हे दिसतोय. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं वय मग मस्त आहे की, पातळ पण टेस्ट छान आहे, तुला इतका हाणला पाहिजे. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझं लॉकडाऊन होतं. एवढा फरक म्हणल्यावर कशा भीमाला ताकद यायच्या? ताकद होती हनुमंतरायांना. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीत गप बसतात. नको रे गाव दुसऱ्या ते झपके होते आपल्याला येड्यावाने करायला ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत रावणाची जाळी. हनुमंत महाबली ही ताकद सोपी ना. एवढी ताकद का होती?
अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगडा पडला तर दाड दिसन दगड फुटत होता. आईच्या दुधात ताकद आहे. आता आईचं दूध राहिले का? बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबायची, पोरग झोळीत फेकायचं. आईने बसायचं व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटंच झोळीत नुसतं पत्र्याकडे बघत करत. त्याला कळा ना मम्मी कुठं पप्पा कुठं. पोरं बी बघा पाहिल्यासारखी गुटगुटीत राहून त्यांची डोकी मडक्यावने झाल्यात आणि हातपायच्या काड्या, कमरत दबल्यात आणि ढिरीत फुगल्यात. लवलवती एकराळा ब्रह्मांडी माळा, इशे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. आणि तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई काय म्हणते, माझ्या वाघाचं पिल्लू कसं बघते, चव आली तुझ्या वाघाच्या पिलाला. ती वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? यो वाघीन. आणि पतिदेव वाघ. सातच्या पुढे बिबट्या होतो दारूचा. कुठे आजचा बोवा. त्या कीर्तनकारात जर दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका थापला का आम्ही? तो 5 सेटची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का रे वाघ्या. हे असली झालीत हे पिणारे काही सुपी नसतात मायबाप. निर्व्यसनी जीवन जगा. आणि विशेषतः तरुणांना सांगतो, तारुण्याचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी, परंपरेसाठी, स्वतःचा विकास, कुटुंबाचा विकास, समाजाचा विकास कसा होईल यासाठी करा. दारू पिऊ नका. अरे व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन. गुटखा खाल्ला तोंड फुटून, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा ना तर सुरुवातीला पासत्यान ताडी, तुमच्या वेळा त्या नाडी. दारू असल्यावर गोडी इकावं लागन महाडी. इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी. अरे लावण्यात त्या दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. निर्व्यसनी जीवन जगा. कीर्तन नुसते ऐकू नका. आपल्यात बदल काय झाला ह्याचा विचार करा. आम्ही जॅम झाले बोंबलून, तुम्ही पॅक झालेत. महाराज लोकांची टेटेस ठेव बदलायचं कुणी? कीर्तन कमीत का? सत्य कमीत का? मरणाचे कीर्तन आणि कीर्तनकार झाले. तर पूर्वी दगड उच्चारला की इंचू निघत होता. आता दगडागणी महाराज आहे. महाराजन गायक, महाराजन वादक, महाराजन पोर, महाराजन महिला, महाराजन व्याख्यान करणारे. महाराज कुणी? महाराजच. महाराजा जॅम झाले आरडून, तुम्ही पॅक झाले. त्यांचे टेटस ठेव. रिझल्ट काय? सप्ताह किती मोठा झाला याला किंमत नाही. एका सप्त्यात गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन कर्ज सोडून दिला, हा खरा सप्ताह आहे. आपल्या जर बदलत होत नसेल तर एवढा 8 तास करायचा कशासाठी? तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोवर. जोपर्यंत ह्या वातावरणात आहे तोपर्यंत तुमच्या आमच्या शब्दाची पावर आणि ती मेंदू असा माइंडसेट होतो. खरंय व्यसन करणं वाईट आहे, नाही करायचं आपल्याला आहे तोपर्यंत. मंडपाच्या बाहेर गेला तंबाखू हाताव इडा माहिताच गप्पा सोडले. लांबून महाराज येतात रे बाबा. गायकन वादकन काय बोलायचंच काम नाही. चैतन्य महाराजांनी बी औंदा चांगलं निवडून महाराज आणले. आणि पहिल्यांदाचा असा सप्ताह बघितला बा, एवढा ताकद लावून हेच घोळून काम चालू आहे. ते आज चाल तर ते जरा यंगच होत र, लय झपकिवलं र. दुसरा म्हणे त्यांनी सांगितलं व्यसन करू नका. हा गप सांगतच असते ते. होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्या त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नको मानाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा. निर्व्यसनी जीवन जगा. अरे शारीरिक हानी, कौटुंबिक हानी, मानसिक हानी, घरात किंमत नाही. बरेच पेताडे म्हणतात आम्हाला, महाराज आम्ही तुमच्या पैशाचे पेतो का? आमच्या पैशाचे पेत नाही, पण तुमच्याच खिशातला पैसा जाऊन तुमच्याच तोंडात माती पाडून घेण्यामध्ये कोणता आलाय पुरुषार्थ? या पेताडांचे संसार त्यांच्या बायकांच्या जीवावर टिकून आहेत. या जगात सगळ्यात भाग्यवान बायको जर कोणाला भेटत असेल, ओरिजिनल बेवड्याची बायको, खरंच भाग्यलक्ष्मी. 1 नंबरचा संसार करते पेताडाची बायको. प्रसंगी मार सहन करते, भावाची इज्जत राखण्यासाठी, बापाचं नाव सार्थ करण्यासाठी. इकडं झालेलं दुःख कधी माहेरला बोलून दाखवत नाही. बाप विचारतो ताई बरं आहे का?
तासाभरापूर्वी नवऱ्याचा मार खाल्लेला असतो, पण म्हणते माझी काळजी करू नका, एकदम व्यवस्थित संसार चालू आहे. दिवसभर दुसऱ्याच्या रानात खुरपाई जाते, 300-400 रुपये मजुरी कमवून. आणि हा मूर्ख बावळाटांच्या संगतीने दिवसभर बोंबलत फिरतो, ह्यांना प्यायला पैसे मिळत नाहीत. संध्याकाळी बायकोची वाट आडवी, तुम्हाला प्यायला पैसे दे. तिने 200-300 रुपये द्यायचे खुरपायचे जे आली रोजंदारी त्याच्यातले. अरे बाईनं तुम्हाला पोसावं हा तुमचा पुरुषार्थ? बाईच्या जीवावर 10 रुपयाता? अरे त्याच्या डोक्याला तेल नाही. लक्ष्मी सारखी बायकोन पोरांची कपडे फाटल्यात, तुम्ही गावात पिऊन धिंगाणा करताय, तर पोरांचे मित्र पोराला चिडवते. बघ तुझा बाप कसा आहे. जरा लाजा धरा. वाघासारखा नरदेह मिळालाय. ह्याच्यासाठी सणाच्या दिवशी सुद्धा स्वयंपाक होत नाही काय कांच्या घरी. मायबाप असे कित्येक शोकांते काय लसूण चोरीत, काय काय बेवडे लसूण, कोंबड्या, 2 चाकीचं पेट्रोल चोरायचं त्यांना प्यायला पैशासाठी. अरे काय तुम्हाला जीवन कोणते मिळाले, राष्ट्र कोणते, विचार कोणते असावेत. आणि व्यसनानं संसार बर्बाद केले. आणि हे ऐकाय सोपं, ज्याचं जळतं त्याला कळतं. आमच्या तालुक्यात कित्येक घटना आहेत, प्यायला पैसे दिले नाही म्हणून बायकोचं नरडं दाबलं. काय काय नाही स्वतःच्या अंगावर पेट्रोल वापरून आत्महत्या केली. काही काही इरीत उड्या हाणल्या ह्या दारूच्या नशेपायी. जरा आत्मचिंतन करा. आम्ही तुम्हाला सांगावं, तुम्ही ऐकावं. तुम्ही एवढे बुद्धू नाही, तुम्हाला बाकी सगळं कळतं. चांगलं वागायचंच कळत नाही का? म्हणून काहीतरी गहिनीनाथ महाराजांच्या दरबारात आहोत, पवित्र संजीवन समाधी, काहीतरी चांगला संकल्प करा, निर्व्यसनी जीवन जगा. 5 जरी तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं तरी आपला 48 सप्ताह सफल झाला असं म्हणता येईल. माझा रिझल्ट काय, नुसती कीर्तन चालू आहेत, पण बदल कधी होणार याचं जरा आत्मचिंतन करा. विडल कित्येक ठिकाणी बापाला पोराला खांदा द्यावा लागला. हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. बाप जिवंत आहे, पोर गेले व्यसना पायी, दारू प्यायचं, गाड्या ताणायच्या, धडकून मारायचं. कित्येक घटना आहे. बापावर कर्ज नाही पण पोरांवर कर्ज आहे सध्या. हिशोबच नाही, संगत चांगल्याचे नाही. अरे बापानं ईर पाडली, जमीन घेतली, घर बांधलं, गाडी घेतली, तुम्हाला शिक्षण शिकवलं, पुरीचं लग्न केलं, पण रुपया कर्ज होऊन दिला नाही, त्याला खानदानी शेतकरी बाप म्हणते. एवढा संसाराची उलाढाल केली पण कर्जाचा हिशोब अजिबात नाही, लेवलच. आणि ही आताची पोरं सोरं काहीच नाही, पण ह्यांच्यावर कर्ज आहेत म्हणून काय बी हप्त्यावरच घेतात. मोबाईल हप्त्यावर, गाडी हप्त्यावर. परवा एक जणांनी कूलर हप्त्यावर घेतला. तुला अक्कल आहे का? 3000चा कूलर आणि तू वर्षभर पैसे फेडीत बसणार. बरं आता 1.5 महिन्याने उन्हाळा संपन, पावसाळ्यात कूलरचं काय करायचं भाऊ? म्हणजे कूलर बंद पण हप्ता. हे असले आघाव धंदे पोर. का तर विचार नाही, विवेक नाही, आदर्श कुणाचा ठेवायच्याचं नॉलेज नाही, म्हणून जीवनाची बर्बादी झाली. विडल आणि पूर्वी गावागावात मारुतीचे मंदिर होते, मंदिराच्या बाजूला तालमी होत्या. गावातली पोरं तिथे व्यायाम करे असे शड्डू वाजत होते, ठॉय ठॉय. मारुती सण म्हणत, बस माझ्यासारखी वज्रशील माणसं माझ्या गावात गट. मारुती मंदिरात उड्या हाणायचा. आता मंदिरात आवाज येतो पण पत्त्याचा. तालमी कुठं राहिल्या तेव्हा, व्यायाम कुठं राहिला? पत्त्या खेळू नाही या माताचा मी नाही, पण निदान मंदिरात तरी सोडा रे. येड्या बाबळीत खेळा, वड्यात खेळा. घराच तुम्ही लयच हसताय म्हणजे हित तसे नाहीत म्हणून तुम्हाला तसं वाटतं या. बाकी कुणीकडं पण घराचं मंदिर करा, पण मंदिराचं घर करू नका. मस्जिद मध्ये कोण दारू पिऊन जाताना दिसला का? चर्च मध्ये कोण पत्ते खेळताना दिसला का? अरे आपली मंदिर आपल्याला जपायचे हे लक्षात ठेवा. आणि मी तर या स्पष्ट मताचा आहे, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोका नाही, आपल्या धर्माला आपलीच माणसं धोकादायक आहेत. आपण आत्मचिंतन नियम चांगले ठेवा ना. शीख धर्माचा गुरुद्वारा इको कमी करा. किती मोठा माणूस जरी आला त्याला आधी डोक्याला काहीतरी बांधायला होते. टोपी घाल, पगडी बांध, रुमाल तरी बांध, आणि मग आत एंट्री. सीएम असू नाही तर पीएम असू, डोक्याला बांधायचं मग आत एंट्री. का? नेम तो नेम. म्हणून तत्व जपलेत ना. आणि आपण आपल्याला नियमच राहिले नाहीत म्हणून शोकांतिक आहे. हे प्रत्येकानं आपलं आत्मचिंतन करा. विडल मावळे वजनदार होते पण प्रश्नचिन्ह निर्माण झाला. आवाज राजे मंडपाच्या कडेला बघितलं का? म्हणले तुझ्या आधीच.
म्हणजे एवढं सैन्य आले तरी टेन्शन नाही, चिंता नाही, पळून जाण्याचं प्लॅनिंग नाही, प्लॅन ए फसला तर प्लॅन बी आपल्याकडे रेडी नाही, तरी इतकं बिनधास्त कसं काय, काळजी करू नका. तुकोबारांसारख्या महात्म्याच्या कीर्तनात बसलोय आणि मी माझ्या आयुष्यात दोघांनाच गुरु मानतो. जगद्गुरु तुकोबार आहे आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. जिजाऊ मातेनं घडवलं आणि तुकोबारांनी मार्गदर्शन केलंय. आणि राजे कसे घडले? हॅलो चॅटचा आवाज येतो ना मला. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाजवा, ताली, 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 जिथं आनंदाने आनंद होती प्रजा. स्वराज्य निर्माण केलं. तलवारीच नाव भवानी. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार?
अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसे त्यांचे विचार जपा. नुसते झेंड्यावनं भांडण, पुतळ्यावने हाण मार्या आणि टेटसवरून शाब्दिक वार. विचार काय जपले. आता बघा तुम्ही सगळीकडनं हे तरुण मुलांनी लक्षात घ्या. नुसतं शिवजयंतीला की डीजे लावायचं दारू पिऊन ढेंगणार. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. राजेवर तलवार घासूनच आहेत. येईन म्हणले पण आल्या पहिला तुला हानी. अरे ज्यांच्या जीवावर मला स्वराज्य निर्माण, ते मावळे जर खाया प्यायला लागले तर मी स्वराज्य कोणाच्या जीवावर निर्माण करायचं. मला पुढचे शत्रू नंतर बघावं लागले, आधी आपल्यातले शत्रू नीट करावं लागतील. कधीतरी राजांची तपश्चर्या बघा. संकल्प करणं सोपं असतं पण संकल्प परिपूर्ण नेण्यासाठी कस ना कस लागत असतो. त्याला खस्ता खावा लागत असते. त्यावेळेस स्वराज्य निर्माण होत असतं. म्हणून तरुण मुलांनो, त्यांच्या तपश्चर्याच्या, त्यांच्या नाविन्याचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रत्येकाचा आत्मविकास आत्मचिंतनासाठी करा. नुसते पुतळे उभारणं, कधी अहो त्यांचे किल्ले हे करी त्यांची संपत्ती. कधीतरी सह्याद्रीच्या डोंगर रांगा फिरा. किल्ल्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. त्याची महिमा प्रत्येकाच्या घराघरात पोचली पाहिजे. तिथं गेल्यानंतर स्वच्छता राखली पाहिजे. राजेंचे पाय याला लागलेत ह्याचं आत्मभान असणं गरजेचं आहे. हे खरे शिवाजी महाराजांचा विचार सध्या जपणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. 18 पगड जातीतली माणसं एका छत्राखाली आणली. स्वराज्याची निर्मिती करताना राजेने कधी विचार केला जाती पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता, 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणाऱ्या पण माणसं आहेत. आणि हे विचार समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. संतांनी कधी जातपात पाहिली नाही. संत भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, ह्यांचं जीवन समाजातला शेवटचा घटक सुद्धा प्रवाहित घटकात आला पाहिजे. भगवान बाबा कुणाला म्हणायचं? 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञानेंद्रे, 11 मन यांच्यावर ज्यांचा आहे ताबा. आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. संप्रदायाचे प्राण आहे. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. त्यांचा संदेश होता जमीन विकली तरी चालेल पण मुलांना शिकवा, म्हणजे बुद्धिमान बनवा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची आता परवा 14 एप्रिलला जयंती आहे. त्यांचं सुद्धा वाक्य, सवलतीवर जगू नका, बुद्धी कमवा. आज कोण जपतंय त्यांचे विचार? फक्त हाना मार्या आणि कलर, नुसते झेंडे लावायचे. अरे काय लागले? त्याचा विचार करा. संतांनी सर्व समाज एकत्रित केला. भाऊ असतील, या डोंगर दऱ्यातला समाज, त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक क्रांती झाली पाहिजे, आध्यात्मिक क्रांती झाली पाहिजे, पारमार्थिक क्रांती झाली पाहिजे. म्हणून सगळ्यांना सोबत घेण्याची कला भाऊंमध्ये होते. आणि भाऊंचा स्वभाव म्हणजे नारळासारखा होता, वर कडक पण आतून गोड पाणी. आणि बोलन तेच खरं करण्याची ताकद. भवाननगर कारखान्याचा झटका माहीत असेल ना. मला जुन्या एका वारकऱ्याने सांगितलं, जाचक साहेब म्हणून होते. शेतकऱ्याला, सगळ्या ऊसतोडी कामगारांना ऊसाचा चारा जरा कमी पडला. कारखान्याकडे चारा भरपूर होता, त्याने दाबून ठेवला होता. ती मोठी दाबादाबीच करण्यासाठी असते, ते गरीबाला नाहीत मेळ लागून देत. भाऊंना विनंती केली, म्हणजे तुम्ही जर साहेबांना सांगितलं तर जमन म्हणले, जरा तेवढा चारा आपल्याला घ्या. बैल जनावरं जगतेन, गाया आपल्या निर्माण झाल्या, परत आपण रिटर्न करू म्हणले. भाऊनी मिटिंग लावली त्या साहेबांसोबत. साहेब रगील म्हणले, कारखान्याचा चारा वगैरे ऊसतोड कामगारांना वगैरे त्यांना देता येणार नाही. देताच येणार नाही म्हणजे मग मिटिंगला बसच कशासाठी? भाऊ रागीट, काठी घेतली चलो. ओ भाऊ आले तर जेवण करून जाणार. भाऊ म्हणले, तुझं जेवण जळून दे, तुझा कारखाना जळून दे. कारखाना जळू दे शब्द बाहेर पडाला आणि कारखाना तिकडे पेटा, एकच टाइम. ही साधूच्या शब्दाची पावर आहे. त्यांना कोणाचं नुकसान करायचं नव्हतं, पण झटका तर कळला पाहिजे ना. ज्याच्यासोबत मिटिंग केली ती कोण आहे? मला वामन भाऊ म्हणते. पण एवढा मोठा माणूस तुझ्यासोबत मिटिंगला बसताना तो शब्दाला किंमत देत नाही, काय कारखान्याला करायचं? आजही भीतेत माणसं तिकडे. भाऊ म्हणलं की टरकूनच. पण फक्त भीती म्हणजे भाऊ नाही, हा त्यांच्या स्वभावातला, चारित्र्यातला एक पैलू आहे. पण आई जशी मुलावर प्रेम करते तसे भाऊंनी हजारो माणसांचं, शेकडो लाखो माणसांचं जीवन घडवलं. आणि त्या भाऊंचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नारायण महाराज कुंभार. बाबांना भाऊंनी बरोबर ना, भाऊंनी त्यांच्यावर कृपाछत्र धरलं. कीर्तनाची सुरुवात सुद्धा आमच्या नारायण बाबांना
आमच्या भाऊंच्या असणाऱ्या शब्दातून प्रेरणा, असा हा परिसर आहे माझ्या. आणि म्हणून अशा वजनदार मातीतले आपण माणसं आहोत. जातीपातीच्या राजकारणात अडू नका. पोरांना सुद्धा सांगतो, जाती जातीत धर्माधर्मात भांडणं गावात पिटून गावाची शांतता बिघडू नका. 18 पगड जातीतली माणसं गावात एकमेकावर अवलंबून आहे. आपल्याला राजकारण करणारे तिकडे दिल्लीत मुंबईत राहते, इथं गावगाड्यात आपल्याला जगायचं असतं. त्यांचं ऐकून येड्यावणी करू नका. आपलं प्रेम आणि आपली जुळलेली नाळ ही तुटू देऊ नका. आणि आज हा कार्यक्रम म्हणजे जातीवादाला चपराक आहे. 18 पगड जातीतली माणसं आपण मांडीला मांडी लावून बसलो. हे गहिनीनाथ महाराजांच्या दरबाराची ताकद आहे. सगळ्या विचाराची माणसं एकत्र आहेत आणि ही ताकद या भूमीत आहे. माझ्या एवढी माणसं जर एकत्र करायची असतील ना, एखाद्या नेत्याला 10 लाख खर्च आला असता तरी इतक्या डोंगरात आलीच नसती. ती म्हणायची तू तुझी सभा बघ बाबा, आणि आली तरी गप बसली नसती, खालून खडे हाणले असते आणि जाताना बॉम्ब आली असती. 500ने ठरलं पण 200नीच मिळालं. ज्याने सभा ठेवली त्याचा गेम करून गेली असती लोक. इतकी लोक विचित्रित. पण आज आपण सर्वजण ज्ञानोबा तुकोबारायांचे लेकर आहोत, भाऊभावांची लेकर आहोत. या भावनेनं एकत्र आलेलं आहेत. हेच या भूमीची खरी ताकद आहे. हीच परंपरा अखंड टिकवा, हीच गहिनीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना. विडल काय सांगितलं शिवाजी महाराज, 18 पगड जातीतले माणसं एकत्र. आता एक स्पष्ट बोलतो, प्रसंगी मराठा समाजातल्या काय काय जहागीरदारानं छत्रपतींना विरोध केला. इतिहास नीट वाचा. ते म्हणले शिवाजी महाराजांना राजे म्हणायचं काय काम आहे. म्हणले आम्ही जुने जहागीरदार आहेत, आम्ही बी राजेच आहेत. त्यांनी राजांना सहकार्य केलं नाही. पण जे 12 बलुतेदार आहेत का, समाजातला शेवटचा घटक, त्यांनी छतेची ढाल केली. जिवाजी महाले, शिवाकाशीत, कोणता समाज. 18 पगड जातीतली माणसं ही पुढे आली. तुम्ही आमचे राजे, स्वराज्य निर्माण करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून स्वराज्य निर्माण झालं. आणि एकी, ज्या ठिकाणी एकी असते त्याच ठिकाणी विजय असतो. विडल तुकोबारांच्या कीर्तनात राजांना पकडायला सैन्य आले. काय करायचं. राजे म्हणले घाबरू नका. तुकोबारांच्या कीर्तनात हित वाचवण्याची सगळी जबाबदारी तुकोबारांवर. मॉनिटर आवाज द्या जरा. तुकोबाराने छत्रपतीच्या नजरेतला भाव जाणला. संतांना सांगायची गरज नाही, चेहऱ्यानं ओळखतात कोणाच्या मनात काय चाललंय. त्या न सांगता तो माकळ येते अंतर. तुकोबाराने ओळखलं की छत्रपतींनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. तुकोबाराने पांडुरंगावर भार घातला. तुका मने भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. पांडुरंगा, हे संकट माझ्यावर नाही तुझ्यावर आहे. शिवाजी महाराजांना पकडण्यात आलं तर वारकरी संप्रदायाची पताका खाली घेण्यात येईल. भक्ती आणि शक्ती हातात हात घालून चालली पाहिजे. राजसत्ता धर्मसत्ता जोडीनं नांदली पाहिजे. आणि असा राजा कीर्तनात आहे. काय करायचं मी सांगत नाही. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. या जगातली कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. हे संकट निवारण करा. तुकोबाराने नुसता शब्द टाकावा, प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकेला. तुकोबारांचा शब्द देवाने पदरात झेलला आणि पांडुरंगाने विठेवून उडी टाकली. आवाज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. जिथं कीर्तन चालू तिथं सध्या विमानतळे पुण्यात लोहगाव. ते तुकोबारांचा आजोळ. पंढरपुरातून देव लोहगावला. आणि शिवाजी महाराजांचं रूप ढाल तलवार जिरेटोप अंगर का घोड्याला टाच मारलेली. आणि जिथं कीर्तन चालू आहे तिथं मंडप संपतो त्या टोकाला देवाने आपला घोडा सज्ज केला. ओरिजिनल राजे पुढं आणि देव तिकडं. एकाच कीर्तनात 2 छत्रपती. डमी उमेदवार. डमीला बी कमी समजायचं ना. बरं, बऱ्याच डमींनी ओरिजिनलला पाडलंय. डमी बी कमी नसते. काय नाव तरी सेम किंवा चिन्ह तरी. म्हातारा कोतारांना काय कळतं, कुणीकडे दन का हाणतात. मग ती खालच्यांनाच मरणाची मतं पडतात. ओरिजिनल त्याच्यामुळे दना दना पडतात. डमी सुद्धा कमी नसते. डमी उमेदवार पुढं देव आणि ओरिजिनल राजे पुढं. आणि देवाने घोड्याला टाच मारली. घोडा तिकडे महागारी पळवला उलटा. आता त्या टोकाचं जी सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. त्यांनी कायला बघितले पुढे. चलबिचल झाली. सगळे म्हणले भाग गाया पकडो. सगळं सैनिक देवाच्याच माग. बरं, तवा काय इतका फोकस होता का. LED मरकुरी फोकस लाइटिंग हे आता आले. त्या काळात टेंभे मशाली जुन्या काळातली कीर्तन. बघा 4 कोपऱ्याला 2-3, त्या कोपऱ्यात एक, ह्या कोपऱ्यात एखादा आपला तेल घालीत. जुन्या काळात अंधारात काळानाच कोणचे राजे. 80% सैन्य देवाने पळवीत नेलं. भाग गया पकडू.
आता ह्या टोकाची जी होती त्यांना माहित होतं हित इथं राजे. बरं आता 80-90% सैन्याचा लोड कमी झाल्यावर इकडं मापात राहिली मग. आणि ही 20-25 मावळे होते इकडं काय ही सुपीत का एक 100 जणांना तोडीत होता. तुकोबाऱ्या म्हणले राजे 90% लोड कमी झाला, फक्त 10% आहे आता. आणि देवाने सैन्य नेलं पळवीत. इकडं छोटी मोठी किरकोळ लढाई झाली मागच्या दरवाजाने शिवाजी महाराज राजगडाव, आणि देवाने सैन्य पळवीत नेलं खाली पंढरपूरकडं. देव पुढं सैनिक मागे, देव पुढं सैनिक मागे. आणि म्हणे गावाला कस काय रे देव होत असो. आणि पंढरपुरापर्यंत सैनिक नेल्यावर चंद्रभागेच्या वाळवंटात गेल्यावर देव झाले ना गायब. अरे म्हणले गायब कस काय झालं. अरे बाकीचे म्हणले गायब होण्या म्हणले, पण हे गाव कोणतं आले. अरे म्हणले हे चंद्रभागा आहे का काय. अरे किल्ले तर तिकडं पुण्याकडे राहिले, लोहगड, सिंहगड, तोरणा, तुंग, प्रतापगड, रायगड, राजगड, शिवनेरी हे एरिया वेगळा आहे म्हणले. आणि आपण इकडं सोलापूरकडे MS-13 खल्लाकडे कोणीकडे शिरलोय म्हणले. अरे रॉंग नंबर लागलाय म्हणले, चला माघारी. परत आदळत आपटत लोहगावला आले. आता तुकाराम महाराज नाही तर शिवाजी महाराज नाही. गावकरी म्हणले आले तर जेवण करून जा. शत्रूला सुद्धा जेवण घालणं ही महाराष्ट्राच्या मातेची परंपरा आहे. त्यांना जेवण घातलं म्हणले पकडण्याच्या भानगडीत पडत नका, ते सापडत नसतील ना. राजे रायगडाव आता ती राजगडावर जायची टापय वरून तोफा डागलेल्या शक्य नाही. सिद्धांत संपला. आता उत्तर आहे का. तुकोबाऱ्यांचं कीर्तन राजे कीर्तनाला आहे, परत चक्र आलेला आहे. पण तुकोबाने एक शब्द टाकला तर तुकोबाऱ्यांच्या एका शब्दासाठी देवाला शिवाजी महाराजांचं रूप धारण करावं लागलं आणि आलेलं संकट निवारण करावं लागलं. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात देव सखा असल्यामुळं आम्ही सहज जरी पाय वाटणे चाललो ना, आमच्या पायाला जर दगड लागला तर आम्हाला ठेस लागण्याच्या ऐवजी त्या दगडाचं रूपांतर चिंतामणीत होतं अभंगाच्या दुसऱ्या. चाललो, पायाला दगड लागला. आता पायाला दगड लागले आम्हाला ठेस लागा ना. आमच्या परशानं त्या दगडाचं रूपांतर चिंतामणी होते. चिंतामणी समान होती गोटे. त्याला ज्ञानोबऱ्यांची ओळी आहे. आगावरी फोडावया लागी का लोह मिळे परिसाची अंगी का मिळते प्रसंगी सोन्याची होई. परीस पडला होता खाली.
लोखंडाची कुऱ्हाड होती. कुऱ्हाड म्हणले परिसाचं तुकडं करायचं. अशा लई कुऱ्हाडीत बरं का गावागावात. नाही त्याच्याच नादाला लागणार. कुऱ्हाडीने परिसाच्या नादाला कशाला लागावं? तू लोखंडाची, ती परिस आहे, ती लोखंडाचं सोनं करते, त्याची ताकद, त्याची किमया वेगळी. पण ही उग आग हाव काम कुऱ्हाडी. पारावल्या कुऱ्हाड्या सुद्धा सोप्या नसतात. चौकात टपरी बसलेल्या गावागावातल्या सकाळ सकाळ गावात धेंगाणाच. एखादा माळकरी गावात वाढला त्याला टुचून म्हणणार आता काय बघायचंय बाबा, गंधन बुखान हरिपाटन काकडा. आधी त्याला पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा करावा. ते म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतं. समाज लोक कोणालाच नीट बोलत आहे. लय लोक विचित्र काय सांगावं तुम्हाला. परवा गावात कीर्तन गेलो, कीर्तन संपल्या मला एक जण भेटला. मला जय हरे जय हरे. म्हणलं माऊली. म्हणलं बोला. तुमचं नाव ज्ञानेश्वर माऊली. म्हणलं हो. माऊलीचं बी नाव माऊलीच. म्हणलं मग मुद्दा काय? मुद्दा एकच आहे. मला त्या माऊलीने भिंत चालवली. रोज 2 गाव कीर्तन करणे, समाज वाटे लावणे हे तसलं सांगू नका. भिंतीचं बोला. आता म्हणलं पंचायत झाली भाऊ. आम्ही रोज इतकं फिरवतो म्हणजे आम्हाला माहिती आहे ना कुणाला कसं हँडल करायचं. मी म्हणलं हो, मी भिंतीकडेच निघालोय चालवायलाच. आणि तेवढ्यात तू भेटलाय, आपण दोघं बी जाऊ भिंतीकडे. फक्त एक सांग, माऊलीने भिंत कधी चालली? ते मला चांग देव वाघाव बसून आले तेव्हा. म्हणलं मग तू चांग देव आणि मी ज्ञान देऊ. माझ्या पुढून तू वाघाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भीतो म्हणे. अरे कुत्र्यावर कंट्रोल करू शकत ना, आम्हाला भिंती चालवायला सांगतो का? त्याचा मी दुसरा हुरसाळला. माऊली. म्हणलं बोला. माझा प्रश्न आहे. म्हणलं विचारा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच आमचा जन्म झालाय. म्हणलं आम्हाला बाकीचे उद्योग नाहीत. विचारा म्हणलं प्रश्न. तुम्ही ये शिक्षक आणि आम्ही तुमचे विद्यार्थीत ना. म्हणलं विचारा. म्हणलं माऊली. तुमचं नाव माऊली. अरे म्हणलं नाव आवाज काय येतंय परत? मुद्दाच नावाचा आहे. ज्ञानोबारांचं बी नाव माऊलीच. म्हणलं हो. वय किती मला त्याने विचारलं. म्हणलं माझं वय 28 आहे. म्हणलं त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून कुठं खडा खांदला नाही, जागा फिक्स केली नाही, तुमच्या शिष्यांना सांगितलं नाही का हे तर माझं नियोजन आहे भविष्यात. 6 वर्ष लेट झाले. तुम्हाला कसं काय? मला का मला मारितो? काय समाज आहे? साधू चमत्कारानं ओळखू नका, साधू ज्ञानानं, साधू प्रेमानं ओळखा. आता हे चमत्कार करणारे इतके वाढलेत आणि नाही त्याच्याच नादाला लागून आपल्या आयुष्याची बरबादी करू नका. तरुण मुलांना सांगतो इकडे तिकडे बोंबलत फिरू नका. भविष्य दाखवायला तुकोबारा मला माझा त्यांच्या विश्वास नाही. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान आम्हा त्याचा कंटाळा पाहू नये तो डोळा. तुकोबाने स्पष्ट सांगितलं. असली माणसं आम्ही डोळ्यांना सुद्धा पाहत नाही, डिलीट करून टाकतो म्हणले. हे बघाबघी करणारे हे असलेले झाले ते आणि आपलं शोषण करते. कुठे जायचं हात बघा. नीट आहे का मुलांनो? भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात आहे. वज्रमुठ करा, काम करा, व्यवसाय करा, कष्ट करा, नित्य कमा. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावं लागेल. बोंबलत फिरता काम नाही, धन्य नाही. तुमचा बाप काम करतो, आई काम करते, तुमची म्हातारी आजी आजोबा अजून काम करतात आणि पोरं झोपून पोसायची आणि हात दाखवत फिरायचं माझं भविष्य बघा. अरे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर कधीतरी एकांतात बसून मी कशासाठी जन्माला आलोय, मला काय करायचंय हे लक्षात घ्या. आणि उपदेश तरुणांना असतो, म्हाताऱ्यांना नसतो, बारकाल्या पोरांना बी नसतो. बारकाऱ्यांना काय उपदेश करतात त्यांच्या नादात असते, त्यांना उपदेशाची गरज नाही. आणि जे 80च्या पुढे गेले त्यांना उपदेश काय करता? त्याने जेवढे दिवे लावायचे तेवढे उपदेश 80च्या पुढे नाही. आणि उपदेश बारकाल्या पोरांना उपदेशाचं वय ही मागाची गँग बसली का हे लॉट येवा शक्ती. हे उपदेशाचं तुमचं खरं वय. तरुण मुलांनो, तरुणांनो, लढा रे लढा. व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा. तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा. लढायला शिकण आदर्श कुणाचा घ्या. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूच्या पाडी तो दाडा. त्या सैनिकां समान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. अरे ते सैनिक उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रंच्या डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात, त्यांच्या जीवावर इकडे आपण सप्ते करतो. त्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि आर्मीत लेकरं कुणाची? तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, गोरगरिबाची, वारकऱ्याची पोर आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरग आहे का आर्मीत? खासदाराचा नाही, मंत्र्यांचा.
तुम्ही तर लय भाषणात बोंबालता आम्हाला देश सेवा करायची. आमची लेकरं करतात ही कोणती सेवा आहे? तुमची काय लोकांच्या मुंड्या मुरगळाला ठेवल्यात का? माल तुम्ही दाबायचा आणि गोळ्या आम्ही खायच्या? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बिघडत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. ते विजय मल्ल्या पळाला हजारो कोटीचं कर्ज गायब करून परदेशात राहतोय, तिकडून हिडीव टाकतोय. प्रत्येकाच्या डोक्यावर त्याचं कर्ज येते, कितीतरी लाख वाटून माझ्या तुमच्या डोक्यावर त्याचं कर्ज देश फिडितोय. तिकडं मजा येत आहे. आणि सरकार कुणाला पकडतंय? आकड्या मोटर चालू केली त्याला, बिगर लायसनचा तालुक्याला गेला त्याला. अरे धमक आहे तर मोठ्याला पकडा ना, गरीबाच्या कन्ना आधी लागता. शेतकऱ्याला तर आधीच पिकांना आणि त्याला बी रातची लाईट द्यायची. अधून मधून बिबटे सुटत येते वाहिले, त्यांचं जीवाला काळजी. अरे बिल घ्या पण दिवसा लाईट द्या ना शेतकऱ्याला. जिकडं जमीन आहे तिकडं पाणी नाही, जिकडं पाणी आहे तिकडं जमीन नाही, जिकडं दोन्ही आहे तिकडं लाईटच नाही. नदीच्या कडाच्यांची बघा तुम्ही, नुसती बोंबालत्यात दोड शेडी. म्हणजे पाणी आहे जमीन आहे पण लाईटीला गुंतवून ठेवली. गरीबाच मार नाही, खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी गरीबाची फाटली झोळी, उसाला टोळी. तरुण मुलांना आईबाप नको वाटत, आईबापाला लावतो कामाला, सासऱ्याला नेतो चारे धामाला. कधी आनंद होई प्रभू रामाला, धुंद झाला तुझा दरबार. सध्या मी खरं सांगतो, 10 मिनिटं टीव्ही बघितलं ना दिवसभर करमत नाही. मला सांगा चैतन्य शास्त्रीजी, IPL चालून मध्ये जाहिरातीत दिनू दादा, एक तरी जाहिरात चांगली का? दारूच्या जाहिराती, दारू प्या, रमी खेळा, पत्त्या खेळा, 2 रुपयाचा 36 रुपये महिन्यात करा. बापाची पिंड आहे का? ते असलेच कुठाने. अरे 2चा 4 करायलाच नाकीनो येतंय. ही मोकार पैसे लावून लोकाला गुंतवून ठेवलंय. हे समाजाला तुम्ही कोणत्या दिशेला नेताय? चुकीची गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा जर बिंबवण्यात आली तर लोकांना ते खरं वाटतंय. तरुण पिढी याच्यानं बर्बाद झाली. त्याच्यामुळे तरुणांनो, आदर्श चांगले ठेवा. चमत्कार करणाऱ्यांच्या मागं लागून नका. तुम्ही कष्ट इतकं करा की तुमच्या जीवनात तुमचा चमत्कार लोकांना वाटला पाहिजे. तुम्ही लोकांचे आदर्श व्हा. यासाठी अभ्यास करा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे ही गोष्ट तरुणांनी लक्षात ठेवा. विषय चाललाय परीस आणि कुऱ्हाड. कुऱ्हाड म्हणली परीसाचं तुकडं करणार. कुऱ्हाडीने वरून ठोका टाकला. परिस्पर्श म्हणते त्याला. मारायला गेली होती, स्पर्श झाला, लोखंडाच्या कुऱ्हाडीचं सोनं झालं. आणि मग कुऱ्हाड रडायला गेली, मी कोणत्या भावनेने गेले होते आणि ह्याने माझ्या जीवनाचं सोनं केलं. याला संत म्हणतात. त्याला भाऊबाबांचं हे कार्य. तुम्ही चुकीच्या अर्थानं जरी शरण जा, भलती या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी. हे काय सांगितलं तर सहज चाले चालता पाय वाटे. दगड पायाला जरी लागला ना, आम्हाला काय होत नाही, त्याचंच रूपांतर चिंतामणीत होतंय. आणि ह्याचं उत्तर सांग का? अहो, ज्यांनी गाथा पाण्यात टाकायला लावला त्यांनी शेवटी आरती लिहिली, चिंतामणी समान होती गोटे. हा त्याचा अर्थ आहे. दगडच होता ना मंबाजी बुवा, त्यांनीच काटाड्याने मारलं, शेवटी त्यांनीच तुकोबारांचे शिष्यत्व पत्करलं. दगड सुद्धा चिंतामणी होतात. त्याचा अर्थ हा आहे की दरोडेखोर सुद्धा संत होतो. ही साधूची ताकद आहे. विढल राहिलेला एका चरणाचा भावार्थ उर्वरित 6 मिनिटात होईल. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वजण मिळून प्रेमानं भजन करूयात. एकदा यांच्या हातावर शूटिंग फिरवा. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करा. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट, वर वर वर. गैनीनाथ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. वा, हा सुको सोळा स्वर्गीय नाही महाराष्ट्र कार्यक्रम पाहतोय, लोकाला कळू द्या. हे जुना तीर्थस्थान गहिनीनाथ महाराजांचं मूळ अधिष्ठान. या ठिकाणी चाललेला भगवंताच्या नामाचा जय जयकार. विडोबार कुमाई हर घालायला
सर्व पक्षी हरे साह्य सका ज्याला ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला सहज चाले चालता पाय वाटे चिंतामणी समान होती गोटे. जग विरोधात जाऊ द्या देव सका. सर तुकोबारांची परिस्थिती बघा. आईचं छत्र हरवलं, वडिलांचं छत्र हरवलं, दुष्काळ पडलेला आहे, धर्मपत्नी सोडून गेली, पोटचा मुलगा अन्न करता गेला, 65 लाखाची जाहीरदारी दान केली, 400 एकर जमीन वाटून टाकली, व्यवसाय होता, बिझनेस होता, तुका शेठ म्हणून परिसरामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती, दबदबा होता, पण हे सगळ्या विरोधामध्ये परिस्थिती गेली. कोपला पाटील गावीचे लोक, मंबाजी भाऊने त्रास दिला, रामेश्वर शास्त्रीने त्रास दिला, गावातली माणसं विरोधात गेली, सगळं परिस्थिती विरोधात आहे, पण तरी सुद्धा तुकोबारे म्हणतात की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर ढुलत असो. महाराज हे का घडलं तर सर्व पक्षी हरे साह्य सका ज्याला. जग विरोधात होतं पण देव माझ्या बाजून आहे आणि गाता लिहावं असं माझ्या डोक्यात अजिबात नव्हतं. मी सहज बोलत गेलो, पण सहज बोलण्यामध्ये सुद्धा असा अर्थ निर्माण झाला की तिथं वेदांताने येऊन पाणी भरावं अभंगाच्या शेवटच्या चरणात. सहज बोलवानी शेवटच्या चरणात तुकोबारे सांगतात, तुका तरी सहज बोले वाणी त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज बोललो आणि सहज बोलण्यात असा अर्थ निर्माण झालाय, वेदा येऊन पाणी, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरांनी वावा. हा अभिमान नाही, हा स्वाभिमान आहे. पण पाठीराख कोण आहे? सर्व पक्षी हरे साह्य सका ज्याला. देव सका आहे. आमच्या प्रारब्धात सुद्धा बदल करण्याची ताकद, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जाण्याची ताकद भगवंताच्या शक्तीमध्ये आहे. म्हणून देव आपला सखा कसा होईल अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. जुना गहिनीनाथ गड आणि असं हे अत्यंत दैदिप्यमान असणारे हे मूळ अधिष्ठान, या देवस्थानची ख्याती महाराष्ट्रभर पोचावी यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं, एकत्रित आलेलं, एकत्र राहणं. आणि 48 वर्ष परिपूर्ण झालेले आहेत आणि 2च वर्षाने आपला सुवर्ण महोत्सव आहे. 50 वर्ष
ते सुद्धा इतकं थाटामाटात करायचं आहे की जुन्या गहिनीनाथ गडाची चर्चा संपूर्ण भारत देशामध्ये झाली पाहिजे आणि ते होणार या तिळमात्र शंका नाही. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता, आपल्या सर्वांची एकी पाहता ते सुद्धा कार्य आपण अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न करणार आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन कोणताही शासकीय निधी नसताना लोकवर्गणीतून हा गडाचा विकास एक एक प्रगतीपथावर आपण चालत आहोत आणि हे देवस्थान, हे तीर्थक्षेत्र आणखी भव्य दिव्य व्हावं यासाठी आपल्या सर्वांनी, कसं असतं कोणतंही तीर्थक्षेत्र जबरदस्त होण्यासाठी त्यासाठी आर्थिक बाजूचा सुद्धा पाठिंबा भक्कम असावा लागतो. सर्व देणगीदार मंडळी सुद्धा अत्यंत दानशूर आहेत. पत्रिकेमध्ये त्या सर्वांची नावं आहेत. प्रत्येकाने एक एक जी सेवा आपल्या वाट्याला येईल ती सेवा घेतलेली आहे. या सर्व अन्नदात्यांसाठी, देणगीदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही शब्द दिलेला आहे आणि तुम्ही तो शब्द गहिनीनाथांच्या दरबारात पूर्ण करताय. हा तुमच्या आयुष्याचा विजय आहे. पैसा जरूर कमावो पण सत्कर्मामध्ये खर्च झाला पाहिजे. 10 कमवा, त्याच्यात 1 रुपया तरी सत्कर्मासाठी गेला पाहिजे. धरणामध्ये पाणी भरपूर असावं पण त्या धरणाला जर सांडवा नसेल धरण फुटण्याची शक्यता आहे. तसं तुमच्या संस्थारूपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा, थोडा तरी सांडवा ठेवा. अन्नदान, ज्ञानदान, दिंडीला पंगत, मंदिरांचा जीर्णोद्धार सप्ताह आहे. हे सांडवाय म्हणजे हे काढलं पाणी स्टॉकला राहत असतं. छोटी छोटी गावं सप्ताह करता, हे तरी काय आता हे तीर्थक्षेत्र सगळ्याला सोबत घेऊन हे वानरशना एकत्र करून हे रामसेतू सप्त्याचं काम चालू आहे आमच्या चैतन्य महाराजांनी सगळ्याला एकत्र करून. आता नारळी सप्ते झाले, बडेवाडी काय छोटं गाव आहे, कसा सप्ताह केला. हे उमापूर झालं, नारायणगडाचा सप्ताह, एक छोटी छोटी गाव आहे. अहो एक तर असं ऊसतोडी कामगार आहे तो, जेवढी उचल घेतली तेवढी सप्त्याला दान करून टाकली आणि वर्ष कडलं कसा न्यायचा आता. पण त्याला एकच विश्वास आहे, मी संतांसाठी दिलंय एका हाताने, संत आणि देव मला अनंत हाताने दिल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वांनी भरघोस आर्थिक बाजू सुद्धा भक्कम असून सगळ्यांनी या धर्म कार्यासाठी सहकार्य करा. असंच एक राहा आणि हे देवस्थान, हे संस्थान प्रत्येकाच्या मनामनामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचवा. हे कार्य करण्यासाठी कटिबद्ध असणारे माझे परमार्थ स्नेह म्हणजे चैतन्य महाराज शास्त्री अत्यंत तळमळ आहे की हे क्षेत्र प्रत्येकाला कळलं पाहिजे. मागल्या वारीच्या कालावधीमध्ये निवडून गेला कार्यक्रमाला त्यावेळेसच मला या गडाची माहिती आणि त्यांचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आणि तेव्हाच त्यांना शब्द दिला की ते म्हणले होते, माऊली आमच्या सगळ्या तरुणांची इच्छा आहे की त्या सप्त्यामध्ये तुमची एक सेवा व्हावी. म्हणून त्यांच्या प्रेमातून तरुणांच्या विशेष आग्रहास्तव सेवा करण्याचा योग आहे. आणि आमचे ज्येष्ठ असणारे आमचे पांडुरंग बाबा ते सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन कार्य करत आहेत. बाबांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, माझे गुरुवर्य, माझे वडील आदरणीय वंदनीय भाऊ वडीलही आज या ठिकाणी योगायोगानं उपस्थित आहेत. गहिनीनाथ गडावर चाललोय म्हणले बाबा आवर्जून दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. बाबांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. गायनाचे सुंदर साथ करणारे आमच्या नेहमी सावलीसारखे सोबत असणारे आमचे प्रवीणदादा पठाडे तेही उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे संदीप महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आधी करून आकाश महाराज त्यांनी सुंदर गायनाचे साथ केले आहे. मृदुंगाचार्य शिवराज महाराज हे सगळी महाराष्ट्रातली मातब्बर मंडळी आहे. वारकरी शिक्षण संस्था सुद्धा मला वाटतं आपले आमचे मित्र ज्ञानेश्वर माऊली भवर आपल्याच परिसरामध्ये त्यांची सुंदर अशी संस्था आहे आणि त्यांच्याच संस्थेतील हे सर्व बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. तुळस घेऊन उभा राहणारे माऊली असतील, बहालदार असतील, चोपदार असतील, साऊंड सिस्टीम अत्यंत तंतोतंत तुमचे सुद्धा आभार मानतो. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सप्ताह, हे संस्थान संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत ठेवण्याचं काम करणारे आमचे सोशल मीडियाचे प्रतिनिधी आमचे दिनूदादा आमचे आणि अत्यंत दर्जेदार काम असतं असे सोशल मीडियाचे आमचे दिनूदादा आणि त्यांच्या सगळ्या टीमचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. वाणीला पूर्ण विराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील तोपर्यंत कोणी उठू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज